भारत देशातला युवा कॉक्रोच आहे, है ना? प्रत्येक पैशावाल्याला तसंच वाटतं, प्रत्येक मोठ्या उद्योगपतीला तसंच वाटतं, प्रत्येक भिकारचोट राजकारण्याला तसंच वाटतं. पण या भारत देशातला युवा हा कॉक्रोच नसून भारत देशाची शान आहे. तसाच बाब्या बोत्र्याला पण वाटलं होतं की कोणताही शेतकरी समोर येऊन गुन्हा दाखल करणार नाही. बाब्या बघ, पहिली तक्रार तुझ्या विरोधात झालीये कारण की तुझी नियत समजलीये शेतकऱ्यांना. तू पळून जाणार आहे, तू शेतकऱ्याचे पैसे देणार नाहीत. त्यामुळे त्या तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, पोलीस स्टेशन जवळ करा आणि बाब्या बोत्र्यावरती गुन्हा दाखल करा. बाब्या पैसे देऊ शकत नाहीये. थोड्या वेळापूर्वीच श्रीगंधा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांचा मला फोन आला की साहेब, उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला यायची गरज नाहीये. मग तुम्ही नोटीस कसं काय काढली मला? तुम्ही मला त्या तारखेला तिथं बोलवलं कसं काय? मी येणार, श्रीगोंदा पोलीस स्टेशनला येणार आणि हा जो शेतकऱ्याने अर्ज दिलाय गुन्हा दाखल करण्यासाठीचा, त्या अर्जावरती FIR करून घेणार. कारण की मी काहीही केलं नसताना बाब्याच्या सांगण्यावरून FIR होत असेल तर बाब्याने जी शेतकऱ्यांची लाखो करोडो रुपयांची फसवणूक केलेल्या बाब्या बोत्र्यावरती पण FIR झालाच पाहिजे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनने पोहोच तर दिली पण FIR अजून केला नाही. साहेब म्हणतायत उद्या तुम्ही नाही आलं तरी चालणार आहे. म्हणजे तुम्ही आमची होणारी गर्दी आणि आमच्या पाठीमागचा जनसमुदाय बघून घाबरलात का? बिलकुल नाही. तुम्हाला बाब्या बोत्र्यावरती FIR करावाच लागेल आणि माझ्यावरती खोटा FIR दाखल केला त्याचं उत्तर पण द्यावं लागेल. बाब्या बोत्र्यावरती FIR करण्यासाठी तमाम शेतकऱ्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जायचंय. श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये आलात तरी चालणार आहे. दाखवूया आपण, इथल्या चीफ जस्टिसने आपल्याला कॉक्रोच म्हणलंय त्याची ताकद. या भारताचा युवा काय करू शकतो ते दाखवूया. लढूया आपल्या हक्कासाठी, त्या भिकारचोट प्रत्येक पैशावाल्याला धडा शिकवण्यासाठी.